नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा नंदिनी कॅफेमधून घरी येतात. ते दरवाजा बंद करतात आणि एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. नंदिनी म्हणते, जीवा, जे माझं आहे ते मला मिळालंच. जीवा नंदिनी खूप खुश असतात. तर इथे पार्थसुद्धा काव्याचा राग घालवतो. तो काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालून देतो आणि काव्याच्या कपाळावर किस करतो. रम्या हे सगळं लांबून बघते. ती खूप चिडचिड करत रूममध्ये निघून जाते. रम्याने बाहेर जे काही पाहिले ती वसूला सांगते. वसू म्हणते, अगं रम्या, पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी यांचं नातं आता अशा वळणावर आले ना की कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना वेगळं करू शकणार नाही. कोणाच्यानेच ते शक्य नाही आहे. आणि आता मला नाही वाटत की त्यांच्या प्रेमाचा गळा कोणी दाबू शकेल. रम्या खूप भडकते आणि ती वसूचा गळा धरते. वसूला खूप त्रास होत असतो. वसू म्हणते, रम्या काय करतेस, गळा सोड. रम्या विचारते, का, काय होतंय, त्रास होतोय का? असाच त्रास मला होतोय. वसूला खूप भीती वाटत असते. रम्यासोबत राहायचं म्हणजे आपल्या जीवाची भीती आहे असं तिला कळलेलं असतं. आता रम्या वेडी झाली आहे हे वसू सगळ्या घरातल्यांना सांगेल का? आणि रम्या या वेडाच्या भरात काही चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ रम्याला म्हणतो, रम्या, तू या सगळ्यापासून लांब राहा, आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते. रम्या म्हणते, पार्थ, अरे तुझ्या बोटाला किती लागलंय, पट्टी लावून काही होणार नाही, चल मी तुला औषध लावून देते. काव्याने ते ऐकलेलं असतं. काव्या म्हणते, हो दे ना औषध लावून, तूच घे काळजी. काव्या परत रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. पार्थ म्हणतो, काव्या, दार उघडा ना. अहो, तुम्हीच माझी काळजी घेणारे आहात, गैरसमज करून घेऊ नका, प्लीज दार उघडा. रम्या तिथून निघून जाते आणि पार्थ काव्याला रिक्वेस्ट करत असतो. तर इथे कॅफेमध्ये नंदिनीचे बाबा आलेले असतात. नंदिनीचे बाबा विचारतात, काय रे, आत्ता पण सोशल मीडियावर लाईव्ह असशील ना तू? आणि नंदिनी, तुला लाज वाटली नाही? तू याला भेटायला कॅफेत आली आहे लपून छपून? ठीक आहे, भेटायचं आहे ना, भेटलीस ना, घे एकदाचं शेवटचं भेटून. नंदिनी विचारते, बाबा असं का बोलताय तुम्ही? बाबा म्हणतात, अगं याचा वकील आपल्या घरी आला होता डिवोर्स पेपर्स घेऊन. तुझ्या सह्या हव्या होत्या त्याला. मी त्याला सांगितलं की मी नंदिनीच्या सह्या घेऊन येतो आणि मी इथे आलो. नंदिनी, अगं या माणसाने तुझ्या आयुष्याचा तमाशा करून ठेवलाय. तुझ्या आयुष्याची वाट लावली याने. आणि हा काय करतो, सोशल मीडियावर आपली खोटी प्रतिमा मिरवतो. आता सगळ्या जगाला कळू दे हा किती खोटारडा आहे ते. नंदिनी म्हणते, बाबा, जीवा खोटारडे नाही आहेत, जीवा मनाने खूप चांगले आहेत. नंदिनी जीवा कसा आहे, जीवा किती जीव लावतो हे सगळ्यांना सांगते. नंदिनी म्हणते, मी फिल्मी मुलगी आहे आणि मला फिल्मी नवरा हवा होता. जीवा सेम तसेच आहेत, तसे मला हवे तसे. काचेच्या जगामध्ये माझा हिरा आहे. खूप हुशार आहेत ते, कामामध्ये हुशार आणि मनाने समृद्ध. प्रेमाचा वाहता धबधबा आहेत ते. मला अभिमान आहे, जीवा माझे जोडीदार आहेत. ते कधी मला म्हणाले नाही की चंद्रतारे तोडून आणतो, कारण जीवांना माहिती आहे तुटलेलं कसं जोडायचं. जीवा हट्ट करतात, चिडतात, रुसतात, पण बाबा, प्रेमामध्ये हे सगळं चालतंच हो. जीवांनी माझ्यासाठी व्रत केलं होतं ना मी यावं म्हणून. आता मी परत आले, कायमची. जीवा, सगळ्यांनी हॅशटॅग बनवला होता ना, नंदिनी परत ये ना. आता मी सांगते, नंदिनी परत आली आहे, कायमची, तुमच्यासमोर, तुमच्यासोबत. आता ही कधीच इथून जाणार नाही. नंदिनी बाबाच्या हातातले डिवोर्स पेपर्स घेते आणि म्हणते, जीवा, मी या डिवोर्स पेपरवर कधीच सह्या केल्याच नाही आणि करणार पण नाही. नंदिनी डिवोर्स पेपर्स फाडून फेकून देते आणि जीवाचा हात धरते. बाबा म्हणतात, आता मी तुझा हात चुकीच्या हाती जाऊ देणार नाही. बाबा नंदिनीचा हात धरतात आणि तिला फरफटत घेऊन जात असतात. नंदिनी बाबांना खूप रिक्वेस्ट करते. नंदिनी म्हणते, बाबा प्लीज मला जाऊ द्या. अहो, जीवा योग्य आहेत माझ्यासाठी. मला जीवांसोबतच राहायचे आणि जीवासोबत मी जर राहणार नसेल ना तर मी जगणार नाही, मी मरून जाईल. बाबा प्लीज. बाबा नंदिनीचा हात सोडतात आणि तिला म्हणतात, जा नंदिनी जा, जी ले अपनी जिंदगी. नंदिनी म्हणते, बाबा. बाबा म्हणतात, तुझाच बाबा आहे ना मी,
थोडा तर फिल्मी असेलच ना. नंदिनी खूप खुश होते आणि ती जीवाकडे धावत जाते. ती जीवाला मिठी मारते. बाबा जीवा नंदिनीकडे येतात आणि म्हणतात, हे सगळं नाटक होतं. अहो जावई बापू, मी गंमत केली होती. माझा राग होता तो हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत. तोपर्यंत खरा राग होता. पण त्यानंतर मला कळलं की हिऱ्याची पारख माझ्या लेकीने एकदम चांगली केली आहे. जावई बापू, आत्तापर्यंत मी तुमच्याशी जसं वागलोय ना, त्यासाठी या तय्यवलीला माफ कराल? जीवा बाबांना मिठी मारतो. जीवा म्हणतो, बाबा काही पण नका बोलू तुम्ही. तेवढं तिथे शारदा येते. शारदा जीवानंदिनीचं जग घेऊन येते. जीवानंदिनी यांच्यासाठी त्यांच्या फॅन्सने जे गिफ्ट्स पाठवले होते, फोटोज पाठवले होते, ते सगळं ते घेऊन येतात आणि जीवा नंदिनी यांना देतात. नंदिनी गुडघ्यावर बसून जीवाला प्रपोज करते. नंदिनी जीवाला किस करते आणि दोघं एकत्र मिळून केक कट करतात. तर इथे पार्थ काव्याला मनवण्याचे सगळे प्रयत्न करत असतो. पण काव्या काही ऐकायला तयार नसते, दरवाजा उघडायला तयार नसते. काव्याने पार्थला खडसावून सांगितलेलं असतं की जोपर्यंत मी सगळं विसरून जात नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही. खड्ड्यात गेला तुमचा व्हॅलेंटाईन. पार्थ विचार करतो की आता काय करता येईल, काव्याचा राग कसा घालवता येईल. तर इथे जीवा नंदिनी कॅफेमध्ये बसलेले असतात, चहा घेत असतात. त्या दोघांना वाटतं की पार्थ काव्या यांना फोन करायला हवं आणि त्यांना गुड न्यूज द्यायला हवी. जीवा पार्थला कॉल करतो आणि फोन स्पीकरवर टाकतो. तो पार्थला थँक्यू म्हणतो आणि ते जे काही झाले म्हणजे जीवा नंदिनी यांचं कॅफे मिलनमध्ये मिलन झाले हे सांगतो. नंदिनी विचारते, काव्याचा आवाज का येत नाही आहे? पार्थ म्हणतो, तुमचं सगळं चांगलं झालं पण आम्ही जीवा नंदिनी झालो आहे. नंदिनी म्हणते, पार्थ, अहो तुम्ही पार्थ देशमुख आहात, जीवा देशमुखचे भाऊ. तुम्हाला सगळं जोडता येतं, तुटलेलं जोडा. पार्थला मस्त आयडिया सुचते. तो थोड्या वेळाने काव्याकडे जातो. काव्याला तो आवाज देतो. काव्या दरवाजा उघडते. ती छान रेडी झालेली असते. पार्थ म्हणतो, चला आपल्याला डिनर डेटला जायचं आहे. काव्या म्हणते, मी एकटी जाणार आहे, तुम्ही यायचं नाही आहे. काव्या जात असते. पार्थ हात धरतो म्हणतो, काव्या, अहो बघा ना मी तुमच्यासाठी काय आणले. पार्थ आपल्या हातातलं काव्यार्थाचं मंगळसूत्र दाखवतो. काव्या खूप खुश होते आणि मागचं सगळं विसरून जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.